प्रकार तिसरा मीच होता बोलतो. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 30वा क्रमांक आहे. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 30वा क्रमांक आहे, तर तिचा मागून क्रमांक कितवा? 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 30वा क्रमांक आहे, तर तिचा मागून क्रमांक कितवा? आता पहिले मी एक्सप्लेनेशन देऊन देतो, म्हणजे पटकन 5 गणित होऊन जातील आपले. 3च प्रकार घ्यायचे आपल्याला आज, लक्ष द्या. आता हे विद्यार्थी आहेत, ह्या वर्गामध्ये हे विद्यार्थी आहे. किती विद्यार्थी पाहून घ्या. किती विद्यार्थी या वर्गात? किती विद्यार्थी या वर्गात? तर क्लिअर त्याने देऊन टाकलं की 8 विद्यार्थ्यांच्या वर्गात. म्हणजेच त्याने आपल्याला काय देऊन टाकलं आता? एकूण विद्यार्थी. आपले दोन्ही प्रकार जे पहिले होते ते काय होते? एकूण विद्यार्थी काढणे, एकूण विद्यार्थी काढणे. आता तिसरा प्रकार काय आहे? एकूण विद्यार्थ्यांहून त्याचा पुढचा मागचा क्रमांक काढणे. आता काय विचारलाय? मागचा विचारलाय का? तर तिचा मागून क्रमांक कितवा? म्हणजेच आपल्याला आता एकूण विद्यार्थी देऊन दिलेले असतील. मग आता एकूण विद्यार्थ्यांहून आपल्याला काय काढायचंय? त्याचा पुढचा किंवा मागचा क्रमांक. मग 3 गोष्टी आहे. त्या व्यक्तीचा पुढून क्रमांक, त्या व्यक्तीचा मागून क्रमांक आणि ते एकूण विद्यार्थी. किती प्रश्न प्रेम होत आहे? 3. हा आपला पहिल्या 2 प्रकारांमध्ये झाला की एकूण विद्यार्थी किती. मग आपल्याला जर एकूण विद्यार्थी काढायचे असतील, किती लोक आहे टोटल? 3. 1 2 3. जर आपल्याला कोणत्याही एका डिपार्टमेंटवर प्रश्न येणार असेल तर 2 दिलेले असतील. हा विचारला त्याने पहिल्या 2 प्रकारामध्ये, विचारला का? मग 1 व 2 हे आपल्याला गणितात देऊन टाकले होते त्याने, बरोबर का? मग आता त्याचा प्रश्न याच्यावर आहे, तर मग कोणते कोणते दिलेले असतील? पुढून व एकूण विद्यार्थी हे 2 आपल्याला डिपार्टमेंट दिलेले असतील आणि मग तो त्याच्यावर प्रश्न विचारेल. जर त्याला हे आणि हे गणितात दिले त्याने, तर तो प्रश्न कशावर विचारेल? याच्यावर. म्हणजे 3च प्रश्न प्रेम होतील. पुढून कितवा, पुढून कितवा असं विचारलं तर हे 2 देऊन टाकेन गणितात. मागून कितवा हे विचारलं तर हे 2 देऊन टाकेन. आणि एकूण विद्यार्थी किती हे विचारायचं असेल तर हे देऊन. समजलं का? मग आता पहा, 8 विद्यार्थ्यांच्या वर्गात सचिन 4थ्या क्रमांकावर बसला आहे. कसा रे? पुढून. पुढून जर सचिन 4था असेल तर त्याचा मागून क्रमांक कितवा? मग आपण याच्यात काय करणार आहे? आता आपण याच्यात काय करणार आहे? सगळ्यात पहिले तर एकूण विद्यार्थी वजा सचिनचा पुढून क्रमांक 4. सचिनचा पुढून क्रमांक किती झाले? मग 8तून 4 गेले, 8तून 4 गेले. आणि आता क्लिअर इथं आपली आकृती म्हणून तोंडी येऊन जाईल आपलं की सचिनचा मागून क्रमांक कितवा? 1 2 3 4 5. म्हणजे मागून सचिनचा क्रमांक आला. पण जर आपल्याला ते सूत्राच्या फॉर्म मध्ये किंवा डिप्लोमॅटिक जर ते सोडवायचं असेल तर कसं सोडवावं लागेल? एकूण विद्यार्थी वजा सचिनचा पुढून दिलेला नंबर किंवा मागून दिलेला नंबर, तो वजा करायचा. 8 वजा 4 उत्तर आलं, उत्तर आलं. आणि त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं. आता आपण तेव्हा मागे काय करत होते? मायनस करत होते, कारण तो डबल होता म्हणून 1 कमी करत होते. आता आपल्याला तो डबल पाहिजे म्हणून काय करतोय? वाढवतोय. म्हणून 4 आणि 1 5. हे लिहायची गरज नाही, तुमच्या गणितात सोडवा. कसं करणार मग? 50 वजा 30 अधिक 1 करा. 21 क्रमांक त्याचा मागून असेल, तिचा, सीताचा. कठीण आहे का? कठीण नाही.
तू कठीण आहे. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून क्रमांक 30. 50 तून 30 गेले 20 अधिक 1 म्हणजे टोटल 21 नंबर तिचा मागून असेल. मागून तिचा क्रमांक 21 असेल. झालं झालं का? पुढचा प्रश्न. 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 23वा क्रमांक आहे. चाळीस विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 23वा क्रमांक आहे. तर तिचा मागून क्रमांक काढा. प्रॅक्टिस करनी पडेल. डायरेक्ट उत्तर काढून काही फायदा नाही. 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 23वा क्रमांक आहे. तर तिचा मागून क्रमांक कितवा? 40 वजा 23 अधिक 1. पहिले लिहून घ्यायचं. 40 वजा 23 अधिक 1. 40 मधून 23 गेले 17 अधिक 1. तिथे 18 लिहिलं ना तुम्ही, तिथे लिहा. सीताचा मागून क्रमांक 18वा. पुढून कितवा रे? 23वा. कोणाकोणाला समजलं? आता सांगायची गरज पडेल का? 5 प्रश्न कंप्लीट करू म्हणजे तिसरा प्रकार आपला एंड होईल. तिसरा प्रश्न 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 34वा क्रमांक आहे. 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून 34वा क्रमांक आहे. तर तिचा मागून क्रमांक कितवा असेल? पहिले गणितली घ्यायचं व्यवस्थित. तर तिचा मागून क्रमांक कितवा असेल? सोडव ना. 7 वजा 34 कर. 10 झाला तो. शून्याचा 10. 60 वजा 34 प्लस 1 27वा क्रमांक असेल. 27वा क्रमांक असेल. सगळ्यांचं झालंय तो एक सोडून. 60 वजा 34 प्लस 1 लिहून घे. 60 वजा 34 अधिक 1 प्लस 1. आता हे सोडवायचं. 60 वजा 34 26. 26 आणि 1 27. गणित क्रमांक 4. गणित क्रमांक 4. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात गणेश मागून 44वा बसलेला आहे. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात गणेश मागून 44वा बसलेला आहे. काय विचारीन? तर गणेशचा समोरून क्रमांक कितवा? शुद्ध बोलत जा रे. तर गणेशचा समोरून क्रमांक कितवा? हा तू लिहिला 27वा क्रमांक सीताचा, पण कोणता? पुढून का मागून? तर लिहून घ्यायचं.
कितवा? पन्नास वजा 44 प्लस 1. 50 मधून 44 गेले 6, 6 आणि 1 7. त्या 7च्या पुढे लिहू भाऊ समोरून क्रमांक 7वा. नाही तू 7 लिहिशील आणि मग प्रॅक्टिस करताना समजणार नाही पुढून आहे का मागून आहे. कारण मी फिरत असताना मी मुद्दाम फिरत नाही, मी फिरताना पाहतोय की कोणी कोणी शेवटच्या लाईनला अंडरलाईन मारली. आपली टेक्निक काय आहे, गणितात वाचल्यानंतर गणिताची जी शेवटची लाईन राहते की तो आपल्याला विचारतो काय त्याला पाहिजे काय, बरोबर आहे की नाही. काय पाहिजे त्याला? समोरून क्रमांक. तर अंडरलाईन मारायची तिथे समोरून कितवा, तर त्या समोरून शब्दाला अंडरलाईन आली पाहिजे, जे की तुमची प्रॅक्टिस होते आणि मग परीक्षेच्या दिवशी तुम्ही चुकत नाही. तो विचारतोय समोरून आणि तुम्ही उत्तर देताय मागून, तर हे चालणार नाही. 5वा का घ्या. 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात रमेश 51व्या क्रमांकावर बसलेला आहे. शंभर विद्यार्थ्यांच्या वर्गात रमेश 51व्या क्रमांकावर बसलेला आहे. पण 51 हा क्रमांक त्याचा मागून आहे. पण 51 हा क्रमांक त्याचा मागून आहे. जे तो 51 नंबरवर बसलाय पण कसा? मागून. समजलं का? तर रमेशचा समोरून क्रमांक काढा. तर रमेशचा समोरून क्रमांक काढा. 100 वजा 51 प्लस 1. उत्तर आलं पाहिजे. उत्तर आलं पाहिजे 50. त्या 50च्या पुढे काय लिहिणार? समोरून क्रमांक 50वा. ठीक आहे, ठीक आहे.